1001 रुपये बक्षीस मिळालं. मी ना निबंध लिहिला होता. मी ना तुला निबंध वाचून दाखवतो, ऐक तू. माझी आई माझ्यासाठी जगातली सगळ्यात आवडती व्यक्ती आहे. माझ्या आईचे नाव कविता विभूते आहे. माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते. मीच तिचं जग आहे. नार्या, अय नार्या, नार्या, नार्या. आणि मी खूप हुशार आहे असं ती नेहमी म्हणते. माझी आई खूप कष्ट करते. लोकांच्या घरी धुणे भांडे करून त्या पगारावर मला शिकवते. माझी आई म्हणते जगातील कोणतंच काम कमी दर्जाचं नसतं. माणसाने स्वावलंबी व्हायला हवं. मी सुद्धा खूप शिकून मोठा होणार आहे आणि माझ्या आईला सुखाचं आयुष्य देणार आहे. कारण की माझी आई माझ्यासाठी जगातली सगळ्यात मूल्यवान व्यक्ती आहे. माझं माझ्या आईवर खूप प्रेम आहे. आणि तुझ्या आईचं पण तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे बर का. चल मग आता घरी जाऊया. आली ना मी. आज ना मी शाळेत निबंध लिहिला. माझ्या बाईंनी तो सगळ्या वर्गात वाचून दाखवला आणि बघ मला 1001 रुपयाचं बक्षीस मिळालं. अरे वा, आहेच माझा लेख गुणाचा. एक दिवस खूप मोठा माणूस होशील तू. बरं चल, आज तुझ्या आवडीचं काहीतरी खायला बनवते. गुलाबजामुन बनवशील? हो बरं ठीक. आज ज्यांचे निबंध चांगले होते ना त्यांच्या सगळ्यांच्या बाबांना बाईंनी शाळेत बोलवलं होतं. मी सांगून टाकलं माझे बाबा गावाला गेले आहेत ते. आई, बाबा खरंच गावाला गेले आहेत ना ग? का आपल्याला सोडून कायमचे निघून गेले? कसं सांगून आल्या, आधी सगळं चांगलं चाललं होतं. काय ग कविता, कसला एवढा विचार करतेस तू? काही काळजी करू नको. आपल्या नाऱ्याचं सर्व चांगलं होईल. तू मोठा शिकेल, मोठा साहेब बनेल. हा, आणि तू घाबरतच की चला, मी आहे ना तुझ्या सोबत. हा, चल मग हात जरा एकदा. बर, एक कप चहा ठेव मला. पण या दारू नावाच्या अवदसाने मला सगळा संसार उद्ध्वस्त केला. पैसे दे मला. मला पैसे दे. मला पैसे दे. कुठे तू पैसे? माझ्याकडे नाही पैसे. खोटं बोला कुठे आपण ठेवले पैसे? तुम्ही आता पैसे देत नाही मला. मी खरंच सोडून जातो आता. अहो नका ना जाऊ, अहो नका ना जाऊ. अहो नका ना जाऊ. तू का रडते? आता ना तू रडायचं नाही. आणि आई, मी पण आता मोठा झाले आहे ना, तू कशाला रडते? नार्या, एवढं मोठं माझ्यासारखं बोलायला कुठून शिकला रे? अरे तू आहे ना म्हणून माझ्या आयुष्याच्या प्रवासाची चिंता नाहीये मला. माझा गुणाचा लेख. बरं चल, आता हात पाय धुवून ना जेवण कर. आपल्याला उद्याच्या दिवाळीची पण तयारी करायची. उद्या दिवाळी की नाही, माझ्या नाऱ्याला अभ्यंग स्नान पण करायचंय. अभ्यंग स्नान? अभ्यंग स्नान म्हणजे काय ग आई? किती प्रश्न पडतात रे तुला? आता तुला उद्या सांगेल अभ्यंग स्नान काय असतं ते. चल आता घरी.
अरे नार्या, उठ लवकर. काय गाई कशासाठी उठवलं? बघ किती छान रांगोळी काढली. त्या पिशवीमध्ये एक कागद आहे, त्यात सामानाची यादी आहे. साने काकांच्या दुकानावर जाऊन सगळं सामान घेऊन ये बघ. आली माझ्या घरी दिवाळी. आई हे घे. काय रे नारे, ही काय दुसऱ्याची पिशवी घेऊन आला तू? अरे पिशवीची आदलाबदल झाली वाटतं. नाही का आई, हे तुझ्यासाठीच आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात ना, मग ह्या घराची लक्ष्मी तूच आहे. त्यामुळे तुझी पूजा करायला नको. त्यामुळे आज लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आपण तुझी पूजा करणार आहोत. आज लवकर तयारी करून ये, मी पण तयारी करून येतो. नाऱ्या, अरे काहीतरीच असतं बाई या मुलाचं.